आणि खऱ्या अर्थाने तहाची बोलणी झाल्यानंतर तहातल्या काही कलमानुसार महाराजांना नाईलाजाने का होईना मोगलांना सहकार्य करावं लागत होतं. आणि एक दिवस मिर्झा राजांची आणि महाराजांची पुन्हा एकदा गुप्त खलबत झाली. आणि त्या खलबतामध्ये साहेबांची परवानगी न घेता मिर्झा राजाने दिलेल्या वचनानुसार महाराज आग्र्याला जायला तयार झाले. खरं वास्तविक महाराजांनी एकट्याने जायला पाहिजे होतं. महाराज मनामध्ये विचार करतायत, आमचे युवराज शंभूराजे, जसं आम्हाला महाराजा शहाजीराजांनी आम्ही लहान असताना शत्रूच्या दरबारात नेलं होतं विजापूरला, तेव्हा महाराजांचं वय होतं 11 वर्षाचं. शहाजीराजांनी शिवाजीराजांना त्या ठिकाणी त्या दरबारात नेण्याचं कारण असं होतं, शत्रूचा दरबार कसा आहे, शत्रू दरबार कसा भरवतो, राजकारभार कसा चालवतो, याचं एक प्रकारचं शिक्षण देण्याचाच हेतू होता शहाजीराजांचा. आणि मग वयाच्या 11व्या वर्षी आमच्या वडिलांनी, आमच्या आबासाहेबांनी आम्हाला जर शत्रूचा दरबार दाखवलाय तर आमचा स्वराज्याचा पुढचा होणारा राजा म्हणजे संभाजी महाराज आहेत. मग आम्ही सुद्धा आमच्या लेकराला शत्रूचा दरबार दाखवायला न्यायचा म्हणून शंभूराजांना घेतलं. आणि शिवाजीराजे आणि शंभूराजे आग्र्याला जायला निघाले. आणि जात असताना महाराजांनी एक व्यवस्था केलेली होती, एक स्पेशल टीम महाराजांनी नियुक्त केली होती. कशासाठी? मार्गातून ज्या ज्या गेलेल्या आहेत त्या त्या मार्गातले जेवढे मांडलिक राजे असतील त्या प्रत्येकाला महाराजांनी नजराणा दिलेला आहे. का? जर दगा फटका झाला आपल्याला परत इकडे यायचं आहे, जर यांना नजराने दिले तर हे राजे पुन्हा आपल्या मदतीला निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज गेल्यानंतर आग्र्याला पोहोचल्यानंतर एक दरबार संपून गेलेला होता. तेव्हा महाराज पोहोचले. आणि महाराज पोहोचल्यानंतर जाईपर्यंत शहजाद्याप्रमाणे इंतजाम केलेला होता. आणि तिथं गेल्यानंतर कोणातरी एका मुलुकचंदाच्या हवेलीमध्ये महाराजांची त्या ठिकाणी व्यवस्था केली, अतिशय साधी व्यवस्था केली. महाराज कडाडले, रामसिंग, आम्ही राजा आहोत, राजाप्रमाणे आमची व्यवस्था व्हायला हवी. राजा जी कुछ नजर करना चाहते आपको हाथी नजर करना है, अश्व नजर करना है. आमचे सेवक म्हणले, जो कुछ नजर करना है वो समय पे कीजिए, समय निकला गया तो